कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। यावेळी सर्वप्रथम बेलगावमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। नंतर पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आला। डॉक्टर ऋतुजा चव्हाण यामध्ये मोफत आरोग्य शिबिर बेलगावमध्ये घेण्यात आले। त्यानिमित्ताने नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ञांकडून विशेष तपासणी, मोफत सल्ला देण्यात आला। वाढदिवसानिमित्त अवैध खर्च न करता गोरगरीब यांच्या हितासाठी डोणगाव अर्बनचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला। त्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विभागातील नागरिकांसाठी त्यांचं सतत कार्यरत असतात। वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून सामाजिक जाणीवेतून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि अनेक नागरिक यांनी शिबिराचा लाभ घेतला। आरोग्य शिबिर घेण्यात आलं। यात वेगवेगळ्या अवयवांची चिकित्सांच्या तपासणी करण्यात आली। अशा पद्धतीने आरोग्य शिबिर राबवण्यात आलं गरजेचं आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी बेलगावमध्ये याचा फायदा बेलगावमध्ये नागरिकांनी, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेण्यात आला। यावेळी गावातील पोलीस पाटील नारायण वानखेडे, डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, किसन पाटील वानखेडे, केशवराव वानखेडे, कडूजी वानखेडे, राजेश देशमुख आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राष्ट्रमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सौ ऋतुजा चव्हाण यांचा वाढदिवस होता। त्या निमित्ताने आज गोरगरिबांसाठी गावखेड्यामध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी आज बेलगाव गावामध्ये त्यासाठी प्रसिद्ध डॉक्टर अस्थिरोगतज्ञ आमचे मित्र डॉक्टर राहुल चनकोर साहेब हे या शिबिरासाठी आज इथं उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे दुसरे मित्र डॉक्टर पवन पांडव साहेब हे सुद्धा या शिबिरासाठी आज रुग्णांच्या तपासणीसाठी उपस्थित आहेत। आणि आमचे दुसरे मित्र परमाळे साहेब डोणगाव हे सुद्धा आज या शिबिरासाठी रुग्णांच्या उपचारासाठी इथं उपस्थित आहेत। आणि या गावकऱ्यांच्या सहकार्यातून आज या शिबिराचं नियोजन केलेलं आहे। आणि दीपक भाऊ देशमुख त्यांचे मित्रमंडळी, वानखेडे परिवार सगळे हे आणि देशमुख परिवार यांनी या शिबिराचं आयोजन केलं। आणि आज रुग्णांसाठी औषधी व शिबिराचं तपासणी मोफत तपासणी ठेवलेली आहे। तरी आज हा सामाजिक उपक्रम राबवून डॉक्टर सौ ऋतुजा चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।